दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। मिरज सिद्धेवाडी येथे हॉटेल शिवारवर दरोडा, धारदार हत्यारांनी तोडफोड करून रोख रक्कम लंपास। मिरज जवळील सिद्धेवाडी खन पाटगाव येथील राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवर एका हॉटेलवर अज्ञात हल्लेखोरांनी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कोयता आणि लोखंडी बार यासारख्या धारदार हत्यारांनी हॉटेलची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत गल्ल्यातील रोख रक्कम घेऊन हल्लेखोर पसार झाले आहेत। या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिद्धेवाडी खन पाटगाव सर्व्हिस रोडवर हॉटेल शिवार नावाचे हॉटेल आहे। मध्यरात्री 2च्या सुमारास हॉटेलचे मालक दादासो सरगर हे हॉटेल बंद करून एका लाकडाच्या गाडीची वाट पाहत थांबले होते। याच वेळी एक 4चाकी वाहन हॉटेलसमोर येऊन थांबले। त्या वाहनातून हातात कोयता, लोखंडी बार आणि धारदार हत्यारे घेतलेले अज्ञात हल्लेखोर खाली उतरले। त्यांनी काही समजण्याच्या आत हॉटेलची आणि दुकानातील साहित्याची बेदम तोडफोड सुरू केली। हॉटेलमध्ये सुरू असलेला हा थरारक शेजारील खोलीतून हॉटेल मालक दादासो सरगर यांनी प्रत्यक्ष पाहिला। मात्र हल्लेखोरांच्या हातातील धारदार हत्यारे आणि त्यांचे रौद्र रूप पाहून सरगर प्रचंड भयभीत झाले। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी खोलीतून बाहेर न पडणेच पसंत केलं, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला। हल्लेखोरांनी हॉटेलची तोडफोड केल्यानंतर गल्ल्यात असणारी सर्व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 4चाकी वाहनातून पोबारा केला। हल्लेखोर निघून गेल्यावर हॉटेल मालक सरगर यांनी तातडीने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मार्गांनी पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत। या घटनेमुळे महामार्ग परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे।